त्यांच्या विरुद्ध आम्ही बोललो की कर्जतचे राष्ट्रवादीचे नेते एकत्र येतात आणि कोल्या कुत्र्यांची पत्रकार परिषद घेतात. खरं तर राजीनामा आम्ही नाही, तुमच्या नेत्यांनी द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे. आणि तुमच्या नेत्याने राजीनामा दिला तर मी नक्कीच देईन. माझी द्यायची तयारी पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. तोंडात येईल ते बोलत आहेत, मनाला वाटेल ते जाऊन त्या पत्रकार परिषदेत बोलत असतात. आता पत्रकारांना पण करून चुकलंय, त्याच्या पलीकडे काहीच मसाला शिल्लक राहिलेला नाही. अरे पराभव आहे ना. मी 5 मतांनी निवडून आलो, 5,700 मतांनी निवडून आलेला आहे आणि कर्जतच्या जनतेने मला तो कौल दिलेला आहे. सुधाकर घारे हा त्यावेळेस एकेकाली माझा मित्र होता. ज्या वेळेस त्याच्यावर संकट आली त्या वेळेस महेंद्र थोरे उभा राहिले. भरत होतं काय बाबा, तो महान आत्मा आहे, तो काय बोलतो त्याला समजत नाही. माझ्या मते देशाला स्वातंत्र्य भरत भगतच मिळून दिलं असं त्याला तो असा माझ्यावर बोलतो. अरे काय तुझी पात्रता, तिथं बघ साला घेतलेले पैसे आणून दिले नाहीत आणून. तटकरे साहेबांवर बोललो का लगेच गरम ओकायला सुरुवात करतात कर्जतचे नेते. मित्रांनो, या 6 महिन्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की विधानसभेच्या निवडणूक झाली आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही या मला मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं. परंतु मी ज्या पद्धतीने संयमतेने अतिशय शांतपणे दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर मला पूर्णपणे परिपक्वता त्या गोष्टीची आली की आता 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जो विकास आम्ही या मतदारसंघामध्ये केलेला होता आणि जी राजकीय परिपक्वता वरिष्ठांची चर्चा केल्यानंतर शांतपणे आम्ही संयमतेने आप्पांचा नेहमी सल्ला आम्ही या ठिकाणी घेत असतो. आप्पांनी तर जाहीर केलेलं होतं की यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जत मतदारसंघावर आमदार महेंद्र थोरवे निवडून येतील अशा पद्धतीचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. आणि ते सध्याच आप्पांमुळेच त्या ठिकाणी उतरलं. तर आप्पांचा दांडगा संपर्क या मतदारसंघामध्ये आहे हे आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून आप्पांच्या निवडणुकीमध्ये ज्या विरोधकांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलेलं होतं तर या मतदारसंघामध्ये जर राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, बीजेपी असेल, भारतीय जनता पार्टी जर राज्यामध्ये अलायन्स होती, ही अलायन्स एकत्रपणे लोकसभेला जर दाखवली असती तर मी आपल्याला सांगितलं होतं का 1,60,000 मतं तुम्हाला पडली पाहिजे. परंतु तसं न होता विरोधकांनी आपलं मतदान राष्ट्रवादीने डायव्हर्ट केलेलं होतं. हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालं. कारण लोकसभेच्या निवडणुकीला पडलेलं मतदान आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआयचं मतदान आणि राष्ट्रवादीचं मतदान हे जर एकत्र केलं तुमच्या लक्षात आलं असतं की किती पद्धतीने मतदान त्यांनी त्यावेळेस डायव्हर्ट केलं होतं. परंतु सत्य हे लपत नसतं, ते बाहेर येतच असतं. ते मी विधानसभेच्या निवडणुकीला आपण दाखवून दिलं की ज्या पद्धतीचे त्यांनी कुटीर डाव हा लोकसभेला आप्पांच्या बाबतीत त्या ठिकाणी आखला गेलेला होता. परंतु तो विधानसभेला आप्पांनी मात्र उद्ध्वस्त करून लावला. हे मात्र मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. तर आप्पांचं पाठबळ सुरुवातीपासून माझ्या बरोबर ठामपणे उभं होतं. आणि म्हणून या 6 महिन्यामध्ये अतिशय शांतपणे मी सगळ्यांशी कार्यकर्त्यांशी संपर्क राहून फक्त मी कार्यकर्त्यांना सांगितलं की ज्या पद्धतीचं राजकारण राज्यामध्ये सुरू आहे आपण शांतपणे जाऊया. विरोधक मात्र बघताय तुम्ही या 6 महिन्यामध्ये अनेक पत्रकार परिषद त्यांनी घेतल्या, अनेक वेळा माझ्यावर घर रोखण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं गेलं. मी मात्र एकही त्यांच्या आतापर्यंत घेतलेल्या पत्रकार परिषदेला आप्पा एकदाही उत्तर दिलं नाही. कालही परवाही पत्रकार परिषद घेतली, माझ्या विरुद्ध जे काही घर ओकाचं ते त्या ठिकाणी ओकत आहे. मी तर या कर्जतच्या पत्रकार परिषदेला असं समजतो की ज्या वेळेस तटकरे साहेबांनी केलेले जे चुकीचे निर्णय असतील त्यांच्या विरुद्ध आम्ही बोललो की कर्जतचे राष्ट्रवादीचे नेते एकत्र येतात आणि कोल्या कुत्र्यांची पत्रकार परिषद घेतात. आणि पत्रकार परिषद कोल्या कुत्र्यांची, त्यामुळे मी त्यांच्यावर लक्ष देत नाही. काय ते माझ्या बाबतीत बोलतात आणि काय सांगतात बरं ते का तुम्ही राजीनामा द्या आणि परत विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जा. काय बालिशपणा आहे. मी आप्पा जनतेने मला निवडून दिलं. खरं तर तुमच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने रायगड मधून निवडून आले सुनील तटकरे, त्यांना भरत शेट्टी मदत केली, महेंद्र दलवीने मदत केली, योगेश कदमनी आमच्या मदत केली, आमच्या शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या सगळ्या सहकार्यांनी प्रामाणिकपणे मदत केली. परंतु तरी सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध विधानसभेला जे काही त्यांच्या पाठीत प्रत्येकाच्या खंजीर खुपसण्याचं काम केलं. खरं तर राजीनामा आम्ही नाही,
तुमच्या नेत्याने द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे. आणि तुमच्या नेत्याने राजीनामा दिला तर मी नक्कीच देईन. माझी द्यायची तयारी पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या. तुम्हाला एवढीच तुमतुमी आहे राजीनामा घ्यायची, तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या. त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जाईल. आहे तयारी का जाऊन विचारा. पत्रकार परिषद घेत आहे, कोल्या कुत्र्यांची पत्रकार परिषद. आम्ही खूप काय शांत पद्धतीने सगळं सहन करत आलेलं आहे. बदनामी किती बदनामीला सामोरं जाणार. तोंडात येईल ते बोलत आहेत. मनाला वाटेल ते जाऊन त्या पत्रकार परिषदेत बोलत असतात. आता पत्रकारांना पण करून चुकलंय. त्याच्या पलीकडे काहीच मसाला शिल्लक राहिलेला नाही. त्यामध्ये बाबांनो, पराभव हा पराभव असतो. तो शांतपणे तुम्ही स्वीकारा आणि तुमचं ज्या ज्या ठिकाणी तुमच्या चुका झाल्या त्याचं आत्मचिंतन करा. मी सुद्धा पराभवाला सामोरं गेलो होतो, पण सुरेश दादांवर नंतर मी कधी बोललो नाही. आणि सुरेश दादा ज्या ज्या ठिकाणी भेटत होते त्या त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांचा सन्मानच आम्ही त्या ठिकाणी करत होतो. राजकीय मतभेद असतील होत होते, राजकीय मतभेद सामोरं जात होतो, परंतु सुरेश दादा सुद्धा अशा पद्धतीने कधी बोललेले नाही. परंतु ज्या पद्धतीने सुधारणारे आता ज्या पद्धतीने गरज ओकत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. पराभव झाला तर पराभव स्वीकारा. 3,000 झाला का 5,000 झाला का 5,700 मतांनी झाला. अरे पराभव पराभव आहे ना. मी 5 मतांनी निवडून नाही आलो, 5,700 मतांनी निवडून आलेला आहे. आणि कर्जतच्या जनतेने मला तो कौल दिलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या झालेल्या चुका ज्या आहेत त्याबद्दल त्या ठिकाणी करा. आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, सुधाकर घारे हा त्यावेळेस या ठिकाणी माझा मित्र होता. त्याला मी जेवढी मदत त्या ठिकाणी केलेली आहे तर तुम्हाला माहिती नसेल तर कोणी आतापर्यंत केली नसेल. ज्या ज्या वेळेस त्याच्यावर संकट आली त्या त्या वेळेस महेंद्र चोरे उभा राहिले. मग तो कोर्टाचा विषय असेल, दिवाळी सुरू होती, मी कोर्टात हजर होतो, हा बाहेर पडून गेला होता आणि मी याला कोर्टातला बेल करून आम्ही संतोष शेठ याचे वडील साक्षीदार आहे, विश्वनाथ घाडे साक्षीदार आहे. मी अशा पद्धतीची मदत त्याला त्यावेळी सुद्धा केलेली. त्याला हॉस्पिटलला नेला होता, त्याला पण वाईट वाशीला, मी हॉस्पिटलला स्ट्रेचरवरून त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करतो. म्हणजे मी अशा पद्धतीची मदत त्यावेळेस केलेली आहे. राजकीय मतभेद असू शकतात, परंतु अशा खालच्या पातळीला जाऊन मी कधी सुधाकर घारेवर गरज ओकली नाही. तू जाहीरपणे सांगावं कुठलंही माझं भाषण बघावं, कधीच त्याच्यावर मी त्या बाबतीत बोललेलो नाही आपण. परंतु ज्या पद्धतीने आज तो बोलत आहे, भरत तर काय बाबा, तो महान आत्मा आहे. तो काय बोलतो त्याला समजत नाही. माझ्या मते देशाला स्वातंत्र्य भरत भगतच मिळून दिलं असं त्याला तो असा माझ्यावर बोलतो. बोल बाबा तुला काय बोलायचं. अरे काय तुझी पात्रता, तिथं बघ तू कोणावर बोलतोयस ते. साला घेतलेले पैसे आणून दिले नाहीत आणून. एवढंच राजकारणाची कुमकुमी आहे तर ते येऊन समोर कर. पण अशा पद्धतीने राजकारण आमच्याशी करणार असाल तर ते कपून घेतलं जाणार नाही, हे जाहीरपणे आज या ठिकाणी सांगतोय. मी सुद्धा या मतदारसंघाचा आमदार आहे. 5 वर्ष या मतदारसंघाचा विकास केलेला आहे. रात्रीचा दिवस या मतदारसंघासाठी झटलेला आहे, शिजलेला आहे. 18 तास या मतदारसंघाच्या जनतेसाठी मी काम केलेलं आहे आणि म्हणूनच या मतदारसंघाच्या जनतेने पुन्हा एकदा मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलेला आहे. तुम्ही लढलात, तुमचं जेवढं होतं डबकं तेवढंच भरलं. आमची उलटी वातावरण झाली होती तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होती. आणि ज्या ज्या वेळेस शिवसेना विरुद्ध शिवसेना लढली या मतदारसंघामध्ये शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पण या निवडणुकीमध्ये मात्र आप्पा करिश्मा झाला तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढली आणि शिवसेनेचा इतिहास शिवसेना जिंकली. या मतदारसंघाचा तो इतिहास झालेला आहे. तुम्ही काय सांगता आम्हाला का थोड्याफार मतांनी जिंकून आले तर शिवसेना एक संघ उभी असती तर तुम्हाला 50,000 मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं असतं. हे मात्र या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय. आणि पुढील काळामध्ये शिवसेना या मतदारसंघाची एक संघ केल्याशिवाय राहणार नाही. जे जे शिवसैनिक माझ्या त्या ठिकाणी उभे असतील प्रत्येकाच्या पायावर जाऊन महेंद्र चोरेला डोकं ठेवायला लागलं तरी चालेल, पण माझ्या शिवसैनिकांचं नतमस्तक होईल. पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्तक होणार नाही, त्याच्यासमोर कधीच चुकणार नाही.
हा शिवसेनेचा शिवसैनिक आहे. मी शिवसेनेसाठी संघर्ष आतापर्यंत केलेला आहे. आतापर्यंत केलेला संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे. मी कधीही राष्ट्रवादी समोर झुकलेला नाही. 15 वर्ष 20 वर्ष सातत्याने यांच्याशी संघर्ष करत आलेला आहे. त्यामुळे मला प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती आहे की राष्ट्रवादीशी लढायचंय. तुम्ही सज्ज आहात की नाही? मग काळजी करू नका. प्रत्येक मतदारसंघावर प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्डवर शिवसेनेचाच भरवा पडतो. हा तुम्हाला शब्द या ठिकाणी आमदार महेंद्र चौरे म्हणून या ठिकाणी देतो. खासदार साहेब माझ्या बरोबर ठामपणे उभे आहेत. आम्ही शिवसेनेचा संघर्ष दोघांनी पाहिलेला आहे आणि ज्या पद्धतीचा निर्णय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन्ही नेत्यांनी खासदारांनी आमदारांनी या ठिकाणी घेतला तो ऐतिहासिक निर्णय होता. शिवसेनेला उभारी देण्याचा निर्णय होता. शिवसेना रसातळाला चाललेली होती. चुकीचे निर्णय त्या ठिकाणी होत होते आणि म्हणून तो घेतलेला निर्णय त्या ठिकाणी होता. परंतु आज ज्या पद्धतीचं बोलणं आमच्यावर सुरू केलेलं आहे, तटकरे साहेबांवर बोललो का लगेच गरम ओकायला सुरुवात करतात कर्जतचे नेते. अरे बाबा, तटकरे साहेबांना सांगा ना की कशासाठी अट्टहास करताय. सरकारचा आम्ही करताय की आम्हाला माहिती आहे की ते नेतृत्व कशा पद्धतीचं आहे. ज्या ठिकाणी नेहमी भरतसेठला नेहमी सांगत होतो बाबा रे तू याला मदत करतोय पण हा उद्या तुला राजकारण झालं तर तीच परिस्थिती आपण त्यांनी करून ठेवली. या मतदारसंघामध्ये सुद्धा अलायन्स असताना सुद्धा त्यांनी उमेदवार त्या ठिकाणी दिला आणि या ठिकाणी सांगतात की अपक्ष उमेदवार होतो म्हणून. अरे अपक्ष कसला तू उमेदवार बाबा? राष्ट्रवादीचं एक ना एक मत सुधाकर घारेलाच पडलेलं आहे. कुठलंही मत आम्हाला त्या ठिकाणी पडलेलं नाही आणि आम्ही कधीच राष्ट्रवादीचं मत आम्ही त्या ठिकाणी मागितलेलं नाही. त्यामुळे तो अपक्ष उमेदवार आम्ही तुला कधीच समजला नव्हतो. आम्ही ज्या दिवशी निवडणुकीला सामोरे गेलो त्याच दिवशी सुधाकर घारे हा राष्ट्रवादीचाच उमेदवार हे जाहीरपणे पत्रकार परिषद मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. त्या सुधाकर घारे हा राष्ट्रवादीचाच उमेदवार आहे आणि राष्ट्रवादीचं जेवढं मताधिक्य होतं तेवढं मतदान सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे ती मागच्या वेळेला सुरेश लावांना 85,000 मतं पडलेली होती. तीच 85,000 मतं जवळपास सुद्धा घालायला पडली. त्यामुळे शिवसेनेची मतं जी होती ती दुभगली होती आणि शिवसेनेची मतं दुभगली असताना सुद्धा जनतेने दिलेला विकासाला कौल होता. कर्जत जनतेने हा या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी थांबवावे. कर्जतच्या विकासाला गती द्यावी. कर्जतचा विकास करण्यासाठी एकत्रपणे त्या ठिकाणी यावं. ज्यावेळेस राजकीय चर्चा होईल किंवा राजकारण ज्या ठिकाणी सुरू त्यावेळेला राजकारण नक्कीच त्या ठिकाणी करावं. परंतु आता मात्र अलायन्स मध्ये आपण सारे जण तुम्ही त्या ठिकाणी एकत्रपणे आहात तर कर्जतच्या विकासाला प्राधान्य त्या ठिकाणी द्यावं अशी विरोधकांना सुद्धा या ठिकाणी विनंती त्या ठिकाणी करतो आणि माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचित करतो की आपण आजपासूनच संघटनात्मक बांधणीला त्या ठिकाणी भर द्यावा.